आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या। विधिमंडळ हक्कभंग समितीची आजची बैठक स्थगित। सुषमा अंधामरा विधान भवनात गैरहजर राहिल्याने बैठक रद्द। विधिमंडळ हक्कभंग समितीची पुढची बैठक 15-16 तारखेला होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता सादर केल्याप्रकरणी विधिमंडळ हक्कभंग समितीची आज बैठक होणार होती। सोना आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। सोनं 6,400 रुपये तर चांदी 15,000 रुपयांनी महागली। सोना आणि चांदीने मोठी घसरण केली, त्यानंतर सोनं चांदी पुन्हा महागली। जळगाव ते इंदूर विमानसेवा एप्रिलपासून सुरू होणार। इंदूर शहराशीही जळगावशी जोडलं जाणार। जळगावहून इंदूर पोहोचण्यासाठी 1.25 ते 1.5 तासांचा वेळ लागणार। वाहतूक नियमभंगाच्या बनावट ई-चलनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक। ट्रॉम्बे या ठिकाणच्या एका व्यावसायिकाला आरटीओ चलान नावानं फाईल पाठवून क्रेडिट कार्डवरील पैसे परस्पर काढले। मुंबईमध्ये अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकारही समोर। मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप। कराड समर्थकाकडून जरांगेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा दावा। तिकडे नाशिकमधल्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले। सरासरी दर 600 ते 800 रुपयांवर आहे। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। बांगलादेशातील हिंसाचारामुळे कांदा निर्यातीवरती मोठा परिणाम झालेला आहे। राज ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर डोंबिवलीमधील मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय पुन्हा सुरू होणार आहे। पालिका अधिकाऱ्यांनी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई केली होती। या दरम्यान रीलच्या माध्यमातून तरुणीनं राज ठाकरेंचं लक्ष वेधलेलं। त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तिला संरक्षणाचा शब्द दिला। आज संध्याकाळी अविनाश जाधव यांच्या हस्ते तरुणीच्या स्टॉलचं उद्घाटन होणार आहे। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एआय आधारित फेशियल रिकग्निशन सिस्टीम ही लागू होणार आहे। तर सीआयएसएफ कडून प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती। विमानतळाची सुरक्षा अधिक भक्कम होणार।